नमस्कार, गुड मॉर्निंग। तर आज माझ्याकडे ही आहे भली मोठी काकडी आणि आज आपण त्याचा एक मालवणी पदार्थ बनवणार आहोत। तर काही जणांना माहीतच असेल, तर त्याला धोंडाच, खसखसा किंवा टोपातला सुद्धा म्हणतात। तर चला बघूया हा मालवणी केक कसा बनवतात। तर आता आपण हे काकडीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला किसणीने किसणार आहोत। आपल्याला आता त्यात शेंगदाणे घालायचे आहेत। तर शेंगदाणे सोलायची म्हणजे सालं काढायची ट्रिक मी तुम्हाला सांगते। तर ही अशी कॉटनची पिशवी घेतली आणि त्यात असे भाजलेले शेंगदाणे भरलेत मी सालासकट। आणि ही पिशवी आता आपल्याला कशावर तरी आपटायची आहे। आता याची सालं अशी व्यवस्थित निघालेली आहेत। तर आता आपल्याला भाजलेला जाड रवा घ्यायचा आहे 2 ते 2.5 वाट्या आणि त्याच्या दुप्पट आपल्याला काकडी घ्यायची आहे। आणि त्या काकडीच्या किसात आपल्याला भाजलेले शेंगदाणे, पांढरे तीळ, सुकं खोबरं, थोडीशी हळद आणि भाजलेला रवा घालून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित शिजून झाल्यानंतर त्यात आवडीनुसार गूळ घालून घेतलाय आणि हे सगळं मिश्रण फक्त काकडीच्याच पाण्यावरती शिजवून घेऊन व्यवस्थित सुकवून घेतलं। आता एका दुसऱ्या कढईत थोडंसं तूप टाकून हे सगळं मिश्रण त्यावर व्यवस्थित पसरवून घेतलंय आणि त्यावरती लावलेत आपण हळदीची पानं। तर आता आपलं सगळं घालून झालेलं आहे आणि आता वरती आपण शेवटी हळदीची पानं लावलेली आहेत फ्लेवरसाठी। खाली गॅस चालू आहे, वरती तवा आहे लागू नये म्हणून। जेव्हा आपण चुलीवर बनवतो तेव्हा त्याच्यावरती सुद्धा निखारे घातले जातात पूर्ण सुकण्यासाठी। तर आता हा गॅस खूप वेळ चालू ठेवावा लागतो, त्यामुळे त्याला थोडासा सुकण्यासाठी वेळ लागतो आणि हे पूर्ण सुकल्यावर खाण्यासाठी रेडी होणार आहे। तर धोंडाच पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे आणि खूप भन्नाट सुगंध सुटलाय, त्यामुळे आता राहवत नाहीये। चला खूप छान झालंय। घरी नक्की एकदा ट्राय करून बघा।